नमस्कार, रुपालीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया फ्लॉवर कोफ्ता करी. ही भाजी अगदी ढाबा स्टाईल लागते. घरातील मंडळी उत्सुकतेने विचारतील की भाजी जणू हॉटेलमधलीच आणली, एवढी छान याची चव होईल जर तुम्ही या पद्धतीने बनवसाल तर. त्यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत धुवून, त्याची साल काढून घ्यायची आणि खिसून घ्यायचा. खिसलेला खीस आपल्याला थंड पाण्यात टाकून घ्यायचा आहे. खीस पटकन काळा पडतो म्हणून थंड पाण्यात टाकून घ्यायचा आहे. ही फ्लॉवर घेतलेली आहे. फ्लॉवर छान आपल्याला गरम पाण्यामध्ये धुवून ज्यामध्ये कीड असेल ते काढून टाकून घ्यायची आहे. नंतर फ्लॉवर पण आपल्याला छान खिसून घ्यायची आहे. फक्त त्याचं देठ खिसायचं नाही एवढं लक्षात घ्यायचं. नंतर फ्लॉवरमधलं पूर्ण पाणी आपल्याला दोन्ही हाताने दाबून काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहता नाही याप्रमाणे आपल्याला फ्लॉवर मधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे बटाट्याच्या किसमधलं सुद्धा पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. अगदी दोन्ही हाताने दाबून एक पाण्याचा थेंबही राहता कामा नये याप्रमाणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कपड्याचा सुद्धा वापर करू शकता. आता हा किसलेला बटाटा आपल्याला किसलेल्या फ्लॉवरमध्ये टाकून घ्यायचा आहे. इथे मसाला ॲड करणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, चमचा ओवा हातावर घेऊन छान कुस्करून टाकायचा आहे. यामुळे छान फ्लेवर उतरतो ओव्याचा. नंतर 1 टेबलस्पून आपल्याला आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे. इथे तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता. आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि इथं आपण बेसन घेणार आहोत. जवळजवळ 3 ते 4 चमचे बेसन मी इथं टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. जसं जसं आपल्याला बेसन हवं तसं तसं आपल्याला या मिश्रणामध्ये बेसन टाकत जायचं आहे. तर असा गोळा तयार झाला पाहिजे याप्रमाणे आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. इथे आपण मीठ टाकून घेतले नाही, मीठ आपण नंतर टाकून घेणार आहोत. नंतर 5 ते 10 मिनिटासाठी हे मिश्रण आपण मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत. दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा लालबुंद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान लाल झाल्यानंतर 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं टाकून सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे मसाला टाकून छान अशी प्युरी तयार करून घेणार आहोत. इथं पाण्याचा वापर करायचा नाही आहे. हे टोमॅटो असल्यामुळे याची छान अशी पेस्ट तयार होणार आहे. दुसरीकडे आपले कोफ्त्यांचं मिश्रण पण छान भिजून तयार आहे. आधी आपण मीठ टाकलं नव्हतं तर इथे आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत. तर आधी आपण मीठ टाकलं असतं तर हे मिश्रण पातळ झालं असतं. आपल्याला आणखी बेसन इथे ॲड करावं लागलं असतं आणि त्याचे कोफ्ते पण छान झाले नसते. म्हणून आता आपण इथे शेवटी मिश्रणमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याचे लंबट गोल किंवा तुम्ही गोलसुद्धा कोफ्ते करू शकता. दोन्हीही छान दिसतात. तर या प्रकारे आपल्याला कोफ्ते करून घ्यायचे आहेत. तर एवढ्या मिश्रणाचे आपले 7 ते 8 कोफ्ते होऊन रेडी आहेत. तर दुसरीकडे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. गरम तेलामध्ये आपल्याला हे कोफ्ते टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस मंद ठेवायचा आहे. मंद आचेवरच आपल्याला हे कोफ्ते छान तळून घ्यायचे आहेत. जवळजवळ 3 ते 4 मिनिटं लागतील आपल्याला पूर्ण कोफ्ते तळून घ्यायला. तर तुम्ही बघू शकता की कलर किती छान झालेला आहे. असाच लाल कलर होईपर्यंत आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतमध्ये कच्चे राहणार नाहीत. तर या प्रकारे आपले सर्वच कोफ्ते तयार आहेत. तर अतिशय खरपूस आणि क्रिस्पी झालेले आहेत. आतून पण छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये भरपूर असं तेल टाकून त्यामध्ये जिरा आणि एक तमालपत्र टाकून वाटलेला मसाला टाकून द्यायचा आहे. हा मसाला छान आपल्यावर तेलावर परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान मसाला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर झाकण ठेवून परत 2 ते 3 मिनिटं मसाला छान परतून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला मसाला भाजताना अजिबात घाई करायची नाही. मसाला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. नंतर आपण सुके मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, काश्मिरी लाल तिखट आणि हळद टाकून छान परत मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि ज्या पॉटमध्ये मसाला काढला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि ग्रेव्हीमध्ये मसाला छान एकजीव करून परत 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं वरून गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मीठ आणि कोथिंबीर टाकून परत 1 ते 2 मिनिटं या ग्रेव्हीला छान उकळी काढून घ्यायची आहेत. नंतर आता आपण इथं आपले कोफ्ते टाकून घेणार आहोत. कोफ्ते टाकल्यानंतर परत 1 ते 2 मिनिटं ग्रेव्हीला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि 1 चमचा फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे. फ्रेश क्रीममुळे भाजीला अतिशय छान अशी चव येणार आहे. तर अशा प्रकारे आपली टेस्टी अशी मसाला कोफ्ता करी तयार आहे. ही रेसिपी तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांनाच आवडेल. तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.